नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरणचे डॅशिंग नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील उर्फ प्रशांत भाऊ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं गुरुवार दिनांक 20 जून रोजी निधन झालं. वयाच्या 56व्या वर्षी भाऊ आपल्या सहकाऱ्यांना पोरकं करून निघून गेले. प्रशांत पाटील यांच्यावर प्रेम करणारे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक, विविध पक्षांचे नेते हे महाराष्ट्रात सर्वदूर असल्याने सर्वांना एकत्रित करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून गुरुवार दिनांक 27 जून रोजी मल्टीपर्पज हॉल JNPT टाउनशिप उरण येथे सायंकाळी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशांत भाऊंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी देखील अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते, तर भाऊंच्या सहकार्यांना शोक अनावर झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचं 20 जून रोजी निधन झालं. खरं म्हणजे आजही विश्वास पटत नाही की एवढा उमदा कार्यकर्ता, खंबीर नेतृत्व असलेला आमच्यातून निघून जाणं ही इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि कामगारांसाठी खूप मोठी हानी झाली. एक खंबीर नेतृत्व होतं, एक आक्रमक नेतृत्व होतं. स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन व्यवस्थापनाला जागीच तिथं नमवण्याचं काम त्यांनी केलं होतं. प्रकल्पग्रस्तांबद्दल त्याला असणारी आस्था, खरं म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला आठवतोय काही वर्षापूर्वी ते शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. 1995ला शिवशाहीचं सरकार असताना महाराष्ट्र राज्याच्या त्यावेळच्या मंत्र्यांकडं उरणच्या समस्या, रायगडच्या समस्या मांडण्याचं मोठं काम प्रशांत भाऊंनी केलं होतं. आणि आज प्रशांत भाऊंचं निधनामुळं ही खूप मोठी हानी निर्माण झालेली आहे. ती भरून निघणं खूप कठीण आहे. पण आजच्या शोकसभेच्या निमित्तानं तुम्ही बघितलं असाल सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. आपण उपस्थितांमध्ये बघितलं तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते, पण मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी होती. गोरगरीब जनता त्या ठिकाणी होती, ज्यांना एक आधार वाटत होता. प्रशांत भाऊ, कामगार क्षेत्रातले कामगार मोठ्या संख्येने होते, कारण त्यांना एक प्रशांत भाऊ खूप मोठा आधार वाटत होता. रात्री बेरात्री एखादी समस्या फोनवर मांडल्यानंतर ती समस्या लगेच सोडवण्याचं काम किंवा सुखदुःखात सहभागी असणाऱ्याचं काम प्रशांत भाऊ करत होते. आणि आज त्यांच्या जाण्याने या परिसरात आपण बघाल तर प्रत्येक घरात दुःख झालेलं, प्रत्येक घरात, म्हणजे ते ज्येष्ठ असतील, तरुण असतील किंवा लहान असतील, त्यांना प्रत्येकाला एक हवाहवासं वाटणारं नेतृत्व म्हणजे प्रशांत पाटील आज गेल्याचं खूप मोठं दुःख होतंय. त्या पलीकडची माहिती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रशांत भाऊंना कुठलीही समस्या सांगा, कधीही रात्री बेरात्री, मी सांगतो की आपण बरेचसे नेते मंडळी बघतोय की कदाचित रात्री फोन स्विच ऑफ करून ठेवतात, परंतु प्रशांत भाऊंची एक ख्याती होती की रात्री 2 वाजता जरी त्यांना फोन गेला तरी त्या कार्यकर्त्याचा फोन उचलायचे. माझ्या जीवनात जो प्रसंग आलेला, माझा भाऊ काही वर्षापूर्वी अपघातामध्ये निधन झालं आणि आम्हाला काही शंका वाटल्या आणि आम्ही जेव्हा प्रशांत भाऊंना सांगितलं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. प्रशांत भाऊंनी त्यावेळेस आम्हाला कुटुंबियांना तिथपर्यंत नेलं होतं. माझ्या वडिलांना आधार दिला होता, आम्हाला कुटुंबियांना आधार दिला होता. आठवण ती मला आज त्याच्या राजकारणाच्या पलीकडची होती. या दरम्यान उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, कॉम्रेड भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, खोपोलीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शैक्षणिक चळवळीतील नेते दत्ताजी मसूरकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश गुडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हाध्यक्ष सदानंद येलवे, उलवे शहर अध्यक्ष संतोष काठे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती काशीनाथ पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कामगार नेते ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, अखिल भारतीय कराडी समाजाचे अध्यक्ष मदन गोवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या
कौतिक भांडारकर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, माजी नगरसेवक जयद मुल्ला, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, काँग्रेस नेते RC घरत, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेडभोईर, माजी आमदार तथा शेकाप नेते बाळाराम पाटील या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी तर आभार प्रदर्शन JNPTचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी केलं। या शोकसभेला सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशांत भाऊ यांचे समर्थक, मित्रपरिवार, कुटुंब, नातलग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी प्रशांत भाऊंच्या आठवणीनं सर्वांना अश्रू अनावर झाले। प्रशांत भाऊ गेले नाहीत, प्रशांत भाऊ आमच्या हृदयात आहेत, त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेऊ, त्यांचं स्वप्न पूर्ण करू असा संकल्प या निमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांनी यावेळी केला। JNPTचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं होतं। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।